नमस्कार मंडळी, सर्व काय नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आपल्या भरपूर मित्रांचे प्रश्न आलते की आपण भाजीपाल्याची शेती नेमकी करावी तरी कशी. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता भाजीपाल्याची शेती करायची म्हटलं तर माझं स्वतःचं उदाहरण म्हटलं तर तुम्ही पाहू शकता. आता हे चवळी पिकाची लागवड केलेली आहे. त्याचमध्ये आंतरपीक म्हणून आपण शेपू आणि काही कोथिंबीर पालकांची अशी प्रकारची काही भाजीपाल्याची पिकंसुद्धा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. साधारणतः पाहायला गेलं तर भाजीपाल्याची शेती ही सर्वात कमी दिवसात येणारी शेती आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः आता तुम्ही पाहू शकता भाजीपाल्यामध्ये शेपू, कोथिंबीर, मेथी, पालकसारखी पिकं घेतली तर हे सर्वात कमी दिवसात निघून जाते. साधारणतः किती कोणचंही पीक असलं तर 60 दिवसाच्या आत आपले हे भाजीपाल्यांची पिकं निघून जातात. मेथीला 30-32 दिवसाच्या आतच निघते. कोथिंबीर 40 दिवस घेतात. शेपूसुद्धा 40-50 दिवस, म्हणजे पालक पण 30. असे म्हणजे किती म्हटलं, सर्वात कमी म्हणलं जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत आपलं ही भाजीपाल्यांची शेती ही मोकळी होत असते. आणि त्याचनंतर आंतरपीक म्हणून आता आपण चवळीच्या पिकामध्ये घेतलं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता हे चवळीचं पीक म्हणजे आपलं भाजीपाल्याचं पीक झालं तर चवळीच्या पिकालासुद्धा साधारणतः 2 महिने फुलं येण्यासाठी लागतात. म्हणजे आपले चवळीला पिकं म्हणजे शेंगा लागूस तर आपलं हे भाजीचे पिकं निघून जातं. म्हणजे भाजीपाल्याचं पीक संपलं की लगेच आपले चवळीचं पीकसुद्धा 15-20 दिवसामध्ये भाजीपाला काढल्यानंतर चांगल्या प्रकारे चालू होते. म्हणजे अशा प्रकारची शेती केली तर कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि अशा प्रकारची शेती केली तर कधीही आपल्याला फायदेशीर आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला हा संपूर्ण भाजीपाल्यांचाच प्लॉट आहे. आपण याच्यामध्ये कोथिंबिरीचे, काही शेपूचे, काही पालकाचे, भाजीचे पीक घेतले आणि त्याच्यामधले चवळीचं पीकसुद्धा पाहू शकता. म्हणजे कमी दिवसामध्ये आणि कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चामध्ये आणि सर्वात कमी दिवसात आपण शेती व्यवसायामधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. जर अशा प्रकारच्या शेत्या केल्या तर आपल्याला कायमस्वरूपी फायदेशीर ठरतात. तर तुम्ही पाहू शकता आपलं वांग्याचा प्लॉटसुद्धा पलीकडे आहे. त्याचबरोबर आता हा चवळीचं पीकसुद्धा म्हणजे 1 एकरचं नियोजन असलं तर खूप महत्त्वाचं होऊन जातो. म्हणून अशा प्रकारची शेती करा, खूप फायदेशीर ठरेल.